जय शिवराय, जय भीम, जय भारत. मित्रांनो, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा आज भाग 3 पाहणार आहोत. त्यावेळी सर्व दारूचे अड्डे हे ठेकेदारांच्या मालकीचे होते आणि त्या ठिकाणी आदिवासीच नोकर म्हणून काम करत असत. कामाचा थकवा घालवण्यासाठी ते दारू पित असत. ठेकेदारांचा उद्देशच हा होता की मुंडांनी नेहमी दारूच्याच नशेत राहिले पाहिजे, जेणेकरून आंदोलनाचा विचार न करता कमी पैशात आपल्याला कामगार मिळतील. त्यांचा हा उद्देश अधिक पक्का करण्यासाठी त्यांनी अनेक आदिवासी भागात दारूच्या दुकानांना परवाने मिळवूनही दिले होते आणि त्या प्रकारे लोकांना दारू मुबलक उपलब्ध करून त्यांची विचारशक्ती संपविण्याचा प्रयत्न केला. आदिवासी मुंडांनी सरदार आंदोलन जवळजवळ 40 वर्ष चालविले होते, पण त्यांना म्हणावे तसे यश आले नव्हते. मुंडा समाज चारी बाजूने अडचणीत सापडत होता. त्यांचे शत्रू दिवसेंदिवस आक्रमक होत चालले होते. त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार, शोषण ह्यात वाढच होत चालली होती आणि हीच पार्श्वभूमी बिरसाला नवीन धर्म स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन करत होती. मुंडा समाजावर संकटे कमी होती की काय म्हणून नवीन संकटांची भर त्यांच्यावर पडली. त्यावेळी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कोरडा दुष्काळही पडला होता. शासनाकडून आदिवासींना कुठलीही मदत मिळाली नाही. रानातील कंदमुळे खाऊन त्यांनी आपली प्राण वाचविले. अशा बिकट परिस्थितीत बिरसाची मानसिक स्थिती काय असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. लोकांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण झाले होते. भुकेमुळे लोक मृत्युमुखी पडत होते. बिरसाच्या गावी असाच भुकेमुळे एका मुलीचा मृत्यू झाला. मुंडांच्या प्रथेनुसार मृत शरीराबरोबर मुलीचे दागिनेही पुरले जातात. प्रथेप्रमाणे ह्या मुलीचेही दागिने पुरले गेले. ही प्रथा बिरसाला अजिबात मान्य नव्हती. त्याच्या मनात विचार आला की लोकांना येथे एक वेळेचे जेवण मिळत नाही आणि आपण मूर्खासारखे हे दागिने काय जमिनीत पुरून टाकतो. हा चक्क वेडेपणा आहे असे त्याला वाटत होते. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती त्याला माहीतच होती. आपल्या घरच्या लोकांना मदत करण्याच्या हेतूने तो रात्री स्मशानात गेला आणि प्रेताजवळ पुरून ठेवलेले दागिने त्याने बाहेर काढले व दुसऱ्या दिवशी बिरबाकी या गावी जाऊन दागिने विकून आपल्या घरच्या लोकांसाठी तांदूळ विकत घेतला. परंतु ही गोष्ट गावातील लोकांपासून लपून राहिली नाही. हे कृत्य त्याच्या आईला अजिबात आवडले नाही. बिरसा गावातील रूढी परंपरेच्या विरुद्ध वागला म्हणून त्याला गावातील लोकांनी वेठा ठरविला. ह्या घटनेनंतर बिरसा जंगलात निघून गेला. परंतु काही महिन्यांनी बिरसाने जे केले ते योग्यच होते असे लोकांना आणि त्याच्या घरच्यांना वाटले. म्हणून ते बिरसाला आणण्यासाठी जंगलात गेले. त्याची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांनी बिरसाला जंगलातून गावात आणले. सर्व आदिवासींनी त्याला आपला देव मानायला सुरुवात केली होती. त्याने सर्व आदिवासींना मरा आणि मारा याचे शिक्षण दिले, कारण त्याच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झाल्यानंतर मुक्तीचा हाच एक मार्ग उरला होता. बिरसा आता केवळ बिरसा मुंडा राहिला नव्हता, तर तो आता बिरसा भगवान झाला होता. मिशनऱ्यांकडून शिक्षण घेतल्यामुळे त्याने अनेक सुधारणवादी पावले उचलली. एखाद्या आदिवासीला देवी रोग झाला असेल तर बिरसा त्या ठिकाणी आपल्या दालासोबत जात असे व रोग्याची सेवा करीत असे. त्याला वेगळे ठेवण्याची व्यवस्था करीत असे. त्याला औषध देत असे. त्याचे कपडे वेळोवेळी धुत असे. अशा प्रकारे बिरसाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आदिवासींना आरोग्याचे शिक्षण दिले.
बिरसाची सेवाभाववृत्ती पाहून त्याचे नाव इतर गावातील लहान मोठ्यांच्या तोंडी पोहोचले. प्रत्येक व्यक्ती बिरसाकडे आपल्या समाजातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहू लागला. लोक लांबून लांबून मोठ्या प्रमाणात बिरसाची भेट घेण्यासाठी येत असत. बिरसा आपल्या नवीन धर्माबद्दल खालील गोष्टी सांगत असे. चोरी करणे, खोटी बोलणे, हत्या करणे हा अन्याय आहे. कोणीही भीक मागायची नाही. आपण सर्वजण गरीब आहोत, त्यामुळे ब्राह्मण लोकांच्या सांगण्यावरून बळीपूजा करू नका. अनेक प्रकारच्या देवदेवतांची पूजा करू नका. भूतप्रेत, डाकीन ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका. एवढंच काय तर दारू, ताडी ह्यासारख्या अंमली पदार्थांची नशाही करू नका. आणि नशा केल्यामुळे मनुष्य जनावरासारखा वागतो. नशेमुळे मानव अमानवीय कृत्य करण्यास प्रवृत्त होतो. म्हणून दारू करू नका, असे तो आपल्या समाजातील लोकांना ठणकावून सांगत असे. मुंग्या ज्याप्रमाणे सतत परिश्रम करीत असतात, त्याचप्रमाणे सतत परिश्रम करत राहा. पशुपक्षी ज्याप्रमाणे एकत्रित प्रेमभावनेने राहतात, त्याप्रमाणे तुम्हीही प्रेमभावनेने राहा. सर्वांवर प्रेम करा. अशा प्रकारचा समाजावर तो उपदेश करीत असत. त्यामुळे बिरसा समाजाला दुसऱ्या धर्माकडे जाण्याची गरज वाटली नाही. मुंडा समाजाला आता स्वतःचा देव भेटला होता. बिरसाने नवीन धर्माची स्थापना केल्यामुळे प्रत्यक्षरित्या ख्रिश्चन धर्मगुरू त्याचा प्रभाव पडला. कारण मोठ्या प्रमाणात आदिवासींनी ख्रिश्चन धर्म सोडून बिरसाच्या धर्माचा स्वीकार केला होता. बिरसाचा नवीन धर्माचा प्रभाव दारूचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदारावर देखील झाला. बिरसाचा धर्म दारू पिण्याच्या विरोधी असल्यामुळे मोठ्या संख्येने आदिवासींनी दारू पिणे बंद केले होते. नवीन धर्मामुळे आदिवासींची एकता झालेली पाहून इंग्रज आणि ठेकेदार भयभीत झाले होते. ते भिले होते. बिरसा नेहमी म्हणायचा की इंग्रजांचा रंग हा सफेद आहे. कोंबड्या आणि बकरे यांचाही रंग सफेदच आहे. ज्याप्रमाणे आम्ही कोंबडी व बकरी यांचा बळी देतो, त्याचप्रमाणे आवश्यकता पडल्यास आम्ही इंग्रजाला सुद्धा बळी देऊ. बिरसाच्या नवीन धर्मामुळे आदिवासी समाजात एक आत्मविश्वास, एक स्वाभिमानी निर्माण झाला होता.